मंडळी, असं आहे की या सगळ्या ह्याच्यात राज्यातला बळीराजा कधी आसमानी तर कधी सुलतानी अशा संकटांमध्ये झुलतोय आणि या सगळ्या परिस्थितीत कधी त्याच्या वाटेला दुष्काळ आला तर आता ओला दुष्काळ आला की काय असं म्हणण्याची पाळी आली आहे. काहीच कळालं नाही कुठं पळायचं, काय करायचं, काहीच. तोडा माझा गेलं, सगळं गेलं माझं, काहीच राहिलं नाही. माझी 4 जनावरं गेली, जाग्यावर मरून पडली. आम्हाला कपडे सगळे राहिले नाहीत घालायला अंगाला, काहीच राहिलं नाही. धाराशिवच्या बातमीने सुरुवात करूया. धाराशिवच्या परंडा तालुक्यात पावसानं थैमान घातलंय. परंडामधील अनेक गावांमध्ये लोक पुराच्या पाण्यात अडकलेत. पूरग्रस्तांचा हेलिकॉप्टरच्या साह्यानं रेस्क्यू करण्यात येत आहे. वडनेर, देवगाव, ढगपिंपरी आणि साकत गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आतापर्यंत प्रशासनाने लाखो गावांमधील 7 जणांना आणि लाखी गावातील 7 जणांना आणि देवगाव नरसाळेतून 28 जणांना सुखरूप बाहेर काढलंय. पाणी जास्त असल्यानं मदत कार्यात अडचणी येत आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय. जिथं जिथं वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे, जिथे लोक अक्षरशः घराच्या छतावरती जाऊन बसली, तिथल्या लोकांना या पुराच्या वेढ्यातनं बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरच्या साह्यानं लिफ्ट केलं जात आहे आणि सुरक्षित स्थळी त्यांना सोडलं जातं. काही ठिकाणी एवढं पाणी आलं की लोकांची जी घरं होती ती पहिल्या स्लॅबवर जाऊन त्यांना उभं राहावं लागलं आणि खूप घाबरून गेली होती, कारण रात्रीपासूनच फोनाफोनी सुरू झालेली होती. पण हेलिकॉप्टर पण पोचलेल्या निरोप आला आणि त्यांना सुरक्षित स्थळी हे हलवण्यात आलेलं आहे. विशेषतः धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा वगैरे त्या परिसरातल्या लोकांना. आणि सगळीकडेच आमचे कलेक्टर, SP, CO असे लक्ष ठेवून आहोत. सकाळी पुन्हा मी किती पाऊस पडला तर सांगितलं तर एका ठिकाणी एका रात्रीत 6 इंच पाऊस पडला, की जिथं त्यांची सरासरी पण वर्षभराची 13-14 इंच 15 इंच आहे. अशा ठिकाणी एकाच वेळेस 6 इंच पाऊस. आणि झालं काय, बरीचशी धरणं सगळी भरून गेलेली आहेत. त्याच्यावर धरणामध्ये येणारा येवा आणि फ्री कॅचमेंट एरिया ज्याला आपण म्हणतो, धरणाच्या गेटच्या बाहेरचा खालचा भाग, तिथंही पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. त्याच्यावर धरणाचंही पाणी सोडलं आहे आणि पुढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. परंडा तालुक्यातील लाकीबुकी गावात अतिवृष्टीमुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालेलं आहे. त्याचं कारण आहे अर्थात पाऊस. स्थानिकांच्या घरात नद्यांचं पाणी शिरल्यामुळे आता होत्याचं नव्हतं झालं. पुरामुळे अनेकांचे संसार आता रस्त्यावर आल्यामुळं स्थानिक महिलांना अश्रू अनावर झाले. पूरस्थितीमुळे महिलांना अश्रू अनावर झालेत. घरातील होत्याचं नव्हतं झालेलं आहे. दरम्यान आता जगावं तरी कसं असा प्रश्न आता ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे. अनुभव, मी घरातलं पावसाचं पाणी काढीत होते. पाणी काढता काढता एकदमच लाट आली. तेवढ्यात नुसती म्हैस सोडली ना आलो, नुसती दारं लावून. काहीच कळालं नाही कुठं पळायचं, काय करायचं, काहीच सुधारलंच नाही आम्हाला. माझं 10 लाखाला माझा गेला, 3 तोळा माझा गेलं. 20,000 रुपये माझ्यावर उडदाची पट्टी आलेली ती बी गेली. काहीच राहिलं नाही माझं. सगळं गेलं माझं, काहीच राहिलं नाही. माझी 4 जनावरं गेली, जाग्यावर मरून पडली. सगळं घरातलं माझं बी वजन वाटलं झालं. ज्वारीच्या कोट्या, गहू सगळं गेलं, काहीच राहिलं नाही. काय खावा आम्ही आता? फुगलेली तिथं जनावर सारी, काय करायचं आता? सगळ्या घरात पाणी शिरलं, गुडघ्या इतकं पाणी, ज्वारीच्या कोट्या फुटल्या, सगळी नुकसानकी झाली. टिपाडं, भांडी सगळं वाहू गेले. काय सध्या राहिलं नाही आम्हाला, कपडे सध्या राहिले नाहीत घालायला अंगाला. तर छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. सोयगावपासून जवळच असलेल्या रुद्रेश्वर लेणी परिसरात पावसाचा जोर जास्तच असल्यानं रुद्रेश्वर लेणीच्या धबधब्यावरील पाण्याचा प्रभाव वाढलाय. त्यामुळे लेणीजवळील दरड कोसळली, त्यामुळे लेणीला देखील धोका निर्माण झालाय.
जालना जिल्ह्यातल्या विरेगाव इथल्या कल्याणी नदीच्या पुरात 14 जण अडकलेत आणि याची माहिती मिळताच आमदार अर्जुन खोतकरांसह जिल्हाधिकारी आशिमा मित्तल घटनास्थळी दाखल झाले। पहाटेच्या सुमारास विरेगाव शिवारात मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे कल्याणी नदीला पूर आला आणि या पुराच्या विळख्यात गावातील सातपुते कुटुंब आणि काही मुस्लिम समाजाची लोक अशी 14 जण अडकलेली आहेत। घटनास्थळी अग्निशमन दलासह पोलीस प्रशासन दाखल झाला असून मदत कार्य वेगाने सुरू आहे। दरम्यान यावेळी अर्जुन खोतकर यांनी घटनास्थळी जात परिस्थितीचा आढावा घेतला। दुसरीकडे विदर्भात बुलढाण्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। रुबणा, देवखेड, सुळेदेव, बोरखेडी, वर्दडी, सोनोशी या परिसरात तुफान पाऊस झाल्यामुळे हजारो जमीन पाण्याखाली गेली आणि संपूर्ण नदी नाल्यांना महापूर आलाय। अनेक घरांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आणि त्यामुळे भयभीत नागरिक जे ते भयभीत झालेत। तर लातूरच्या औसा निलंगा तालुक्यासह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे। शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। नदी नाल्यांना पूर आलाय। जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी परिस्थिती बिकट झाली आहे। पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरातील अनेक महिलांनी आपल्या घरांमधील आवश्यक गृह उपयोगी वस्तू घेऊन घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांचं पूर्ण सोयाबीन हे आता उद्ध्वस्त झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या या सोयाबीन मधनं काही सुद्धा मिळणार नाही। आपल्या सोबत काही शेतकरी आहेत। सध्या आपण आहोत लातूर तालुक्यातल्या शिऊर या गावामध्ये। मामा सांगा, तुमचं तावरदा नदीकाठचं शेत आहे, कशा पद्धतीची परिस्थिती आहे अतिवृष्टीमुळे? साहेब, माझं वय आहे 75 पासून आतापर्यंत ही अशी परिस्थिती कधी झाली नाही। आम्ही ही पेरणी केली, सोयाबीन गुडघे इतकं पाणी आहे। बायकोच्या अंगावर सोनं नाणं कुडोक मुडोक करून बी भरण खत केला आणि ही परिस्थिती झाली आहे। हे साहेब, सरकारने आम्हाला कर्जमाफी विमा देतो म्हणतच चाललेले आहेत। कधी देणार, कवा देणार, का आम्ही मेलेवर देणार? हे आमच्या बायका पोराच्या घरी भांडण आहेत। माझं कुडोक इकलो, माझं नथ इकलो, ही इकलो। ही सरकारला कळायला पाहिजे, शेतकऱ्याची व्यथा कळायला पाहिजे। तरी शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि आम्हाला विमा काय द्यायचं ती लवकरात लवकर देण्याची कृपा करावी। त्याच्यामध्ये पार पाण्याने सोयाबीन सगळी गेलेला आहे। कमी कमी शासन अनुदान दिले नाही आम्हाला, याच्यात विमा देतो म्हणून विमा दिले नाही आणि काहीच प्रकारचं काही केलेलं नाही आम्हाला। शासनाने जास्तीत जास्त आपल्याला मदत करावी। आमचे काय हो का, सुरुवातीला पेरणी केली आम्ही, पहिली गेली पाण्यात, पुन्हा दुबारा पेरणी केली, दुबारा बी अशी अवस्था आहे शेतकऱ्याची। सगळ्या अडचणी, ओला दुष्काळ जाहीर करावं शासनानं आणि शेतकऱ्याला मदत करावी। खरं तर कायमच लातूर जिल्हा हा कधी कोरडा दुष्काळ, कधी गारपीट आणि आता ओला दुष्काळ, याच्यामुळे लातूर जिल्ह्यातला शेतकरी हा पूर्णतः हैराण झालेला आहे आणि जिल्ह्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक हे उद्ध्वस्त झालेलं आहे। याच्याशिवाय मूग, उडीद यासारखी पिकं सुद्धा नष्ट झाली आहेत आणि अनेक शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये सुद्धा पाणी आहे। त्याच्यामुळे आता हे पाणी कसं काढावं असा प्रश्न तर शेतकऱ्यांपुढे पडलेलाच आहे। मात्र सरकार आता शेतकऱ्यांच्या पाठीमागे कशा पद्धतीने उभं राहतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय। दरवर्षी पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता पाऊस नकोसा झालाय। खरीप हंगामाचं पीक पाण्याखाली गेलेलं आहे तर शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तालुक्यातील शेतकऱ्यांचं हातात आलेलं कापसाचं पीक पावसामुळे पार उद्ध्वस्त झालंय। त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पांढरं सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस जो आहे त्या कापसाची बोंडही आता अति पावसामुळे जमिनीवर सडायला लागलीत आणि त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणींमध्ये सापडत चाललाय। गेल्या 4 दिवसात सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतातील उभं असलेलं कापूस, मूग, बाजरी, भुईमूग ही पिकं जी आहेत ती पिवळी पडू लागली। पाऊस भरपूर झाल्यामुळे सर शेताचे नुकसान झालेले, कापसाचे, तुरीचे, कापसाचे बोंडाळे सर काळे पडले आहे आणि पाऊस सर पाणी शेतात थांबलेलं आहे। भरपूर नुकसान झाले। शासनाने याच्यावर निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना पैसे पाठवावे। ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा आणि पीक कर्ज वगैरे लोकांना देण्यात यावे आणि कर्जमाफी करून द्यावे शासनाने। 7-8 दिवसापासून पावसाने जो थैमान घातलाय त्या थैमानामध्ये शेतकरी पूर्ण हातबल झालाय। पिकाची नुकसान एवढी झाली, सरकी सोयाबीन याचं पूर्णतः पिकाचं नुकसान झालंय। पूर्ण शेतामध्ये पाणी साचलंय
हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्याचा हिरावलेला आहे. बीड जिल्ह्यात मध्यरात्री पुन्हा अतिवृष्टी झाली, यामुळे हातातोंडाशी आलेला उरला सुरला घासही हिरावला गेला आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील बेलगाव इथे शेतकऱ्यांच्या शेतामधील सोयाबीन आणि तूर पीक हे पाण्याखाली गेलंय. काढणीला आलेल्या सोयाबीन पाण्याखाली गेल्यानं स्वप्नांची माती झाली आहे. आमच्या लेकरा बाळांचा शिक्षणाचा खर्च कसा करावा, घरचा दैनंदिन खर्च आणि उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल शेतकरी उपस्थित करतायत. तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी जगन राऊत यांनी केलेली आहे. ही शेती आहे जी, तर ही शेती मी दुसऱ्याची बटाईने ठोक्याने अशी केलेली आहे. घरची शेती कमी असल्यामुळं तर आज पूर्ण परिसरामध्ये एवढा भयंकर पाऊस झालेला आहे. त्या पावसाने सोयाबीनची परिस्थिती बघा ही कशी झाली. ह्या सोयाबीनला कोंब आलेत. हे बघा ही सोयाबीन पाठीमागं बघा, पूर्ण सोयाबीनमध्ये पूर्ण तुरीमध्ये ह्या 2 एकरमध्ये एवढं पाणी साचलेलं आहे भयंकर. हे पाणी हे बघा एवढं काही राहिलेलं नाही या सोयाबीनमध्ये. आणि त्याच तुरीची परिस्थिती तशीच व्हायला लागलेली आहे. जसं सोयाबीनचं झाड झालंय तसंच या तुरीची पण परिस्थिती तशीच आहे. सोयाबीनला आणि तुरीला अजिबात मुळी हा विषयच राहिलेला नाहीये. एरंडोल तालुक्यातील उत्तरान गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे गावात महापूर आला. अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे कस्तोऱ्या नाल्याला मोठा पूर आला आणि नाल्यातील पाणी थेट घरामध्ये शिरलं. या पुराच्या पाण्यात गावातील एका दूध व्यावसायिकाची मोटरसायकल वाहून गेली. तसंच शेतातील सोयाबीन, कापूस, लिंबू, केळी, मका या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं असल्यानं शासनाने तातडीनं मदत करावी, पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी गावचे उपसरपंच हारून देशमुख यांनी केली आहे. उत्तरायण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. गावात पाणी शिरलेलं आहे. एका घरावर वीज पडून घराचं नुकसान झालेलं आहे. काही घरांचे पडझड झाले. तरी शासनाला उत्तरायण गावातर्फे व उपसरपंच नात्याने विनंती करतो तर त्वरित पंचनामे करून जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मी शासनाला व प्रशासनाला विनंती करतो. और पानी के अंदर पानी घर में घुस गया, उसका सब अनाज पानी कमरा सब बह गया. यहाँ पर यह बहुत पानी लेके लड़के पानी घर में से निकाल रहे. शासन ने हमारे घरों में जो भी अनाज पानी था, राशन पानी था, सब बह गया है. शासन ने हमारे को मदद करना चाहिए क्योंकि यहाँ गोर गरीब जनता रहती है. यहाँ हाथ मजदूर वाले हैं, कोई ये नहीं है. अब देखिए घर में पानी कितना रह रहा है. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नेते अजित नवलेंनी केली आहे. सरकारने सुद्धा अधिक अंत न पाहता शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी आणि ग्रामीण जनतेसाठी तातडीनं नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर करावं. जे टिगर पीक विम्याचे बदलण्यात आले त्याच्यामुळे नुकसान भरपाईपासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागतंय, ते सुद्धा त्यांनी परत बहाल करावे आणि पीक विम्याचं सुद्धा संरक्षण शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी पावलं टाकावी अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे करतो आहोत.